जुन्नर तालुक्याच्या पेमदरा या गावात मागील 6 महिन्यांपासून बाहेरील काही व्यक्तींनी जमीन विकत घेत या ठिकाणी प्रचंड मोठे बांधकाम सुरू केले आहे। या बाबतीत गावकऱ्यांना इथं काय होणार या बाबतीत मात्र अनभिज्ञच ठेवण्यात आलंय। हे कला केंद्र रेखा मुसळे या महिलेचा असल्याचं स्पष्ट झालं, परंतु याला अजून एक व्यक्ती पार्टनर असताना या व्यक्तीचं नाव मात्र जाणीवपूर्वक लपवण्यात आले आहे। या ठिकाणी असलेल्या बोर्डवर देखील सदर पार्टनरचे नाव खोडण्यात आल्याचे दिसून येते। दरम्यान या पार्टनरचं नाव सागर सुभाष गोविंदराव असं असल्याचं समोर आलंय। या व्यक्तीचा पत्ता गट नंबर 340 पेमदारा असा देण्यात आलाय। सागर सुभाष गोविंदराव यांचे नाव लपवण्याचे कारण अद्यापही पुढे येत नसून यामुळे या नावाबद्दल मात्र चर्चा सुरू झाल्यात। सदरचे कला केंद्र हे तब्बल 64,000 स्क्वेअर फुटात होत असल्याने पेमदारा कला केंद्र हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे कला केंद्र बनणार आहे। या कला केंद्राच्या बांधकामाच्या वरून अतिउच्च वीज वाहिनी कडूस भाबळेश्वर ही वीज वाहिनी जात आहे। महापारेषण विभागाचा ना हरकत दाखला जोडला नसताना देखील जुन्नर तालुक्याचे तहसीलदार सुनील शेळके यांनी या कला केंद्राच्या बांधकाम नकाशाला बिगर शेती परमिशन दिले। महापारेषण विभागाने या वीज वाहिनी टावर खाली कोणत्याही बांधकामांना महापारेषणच्या एनओसी शिवाय परवानगी देऊ नये असे कळून देखील तहसीलदार यांनी या कला केंद्र चालकाच्या फायद्यासाठी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केल्याने तहसीलदार देखील अडचणीत सापडले आहेत। महापारेषण विभागाने कला केंद्र चालक रेखा मुसळे तसेच सागर गोविंदराव यांना हे बांधकाम बंद करून बांधकाम हटवण्याच्या सूचना देऊन देखील या कला केंद्राचे काम मात्र जोरात सुरू आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठे कला केंद्र होऊ पाहणाऱ्या पेमदरा येथील कला केंद्राला स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे। समाजातील सर्व घटकातून विरोध असताना देखील या कला केंद्राचे काम सुरू असल्याने या कला केंद्राचा आका नक्की कोण असा प्रश्न निर्माण झालाय। या कला केंद्रामुळे जुन्नर तालुक्यातील राजकीय व सामाजिक वातावरण मात्र यापुढील काळात बिघडणार यात मात्र शंका नाही। जुन्नर टाइम्स, पेमदारा, जुन्नर।